आपल्या प्रशालेचे सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या लाडक्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन. यांच्याविषयी 4 शब्द माझ्याकडून सांगण्याचा हा प्रयत्न. सूर्य सूर्योपम असे हिमालय निजोपम, राम रामासम जसे तसे सुभाष तत्सम. सूर्यासारखा तेजस्वी सूर्यच हिमालय उंच, या हिमालयाची उंची कोण गाठणार? रामासारखा पुरुषोत्तम रामच, तद्वतच सुभाष बाबूंच्या सारखे व्यक्तिमत्व होणे नाही. सुभाष बाबूंच्या सारखे सुभाष, ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण आजही अभ्यासत आहोत. 300-350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांची सुवर्ण तुला झाली होती हे आपणास ठाऊक आहे. परंतु या 20व्या शतकामध्ये स्वतःहून समाजाने सुवर्ण तुला केली होती तो एकमेव हिंदी राष्ट्रवीर म्हणजे बंगालचे थोर नेते, देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रत्येक देशाच्या इतिहासात असा एखादा कालखंड येतो की तो त्या देशाच्या इतिहासावर एक निर्णायक परिणाम घडवून आणतो. आणि आपल्या भारताच्या इतिहासातही 90 वर्षाचा असाच एक कालखंड होऊन गेला. तो कालखंड म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कालखंड. जुलमी इंग्रजी राजवटी विरुद्ध असंतोषाचा कालखंड. आपला भारत देश संपत्ती, संस्कृती, कला अशा अनेक क्षेत्रात वैभवाच्या शिखरावर होता. वैभवाच्या शिखरावर असलेल्या भारताची सुजलाम आणि सुफलाम भूमी पाहून इंग्रजांना म्हणजे या परकीयांना जणू सुवर्ण भूमीच वाटू लागली. अशा या भूमीवरती व्यापार करण्यासाठी इंग्रज आपल्या हातामध्ये तराजू घेऊन आले आणि व्यापार करू लागले. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज नंतर इथले राज्यकर्ते बनले गेले. त्यांनी तराजू टाकून आपल्या हातामध्ये बंदुका घेतल्या आणि इथेच सर्व बिनसले. आपले स्वातंत्र्य संपले. इंग्रजी सत्तेचा जुलूम, अन्याय, अत्याचार याचा कळस होत गेला. भारतीयांना त्याचे चटके असह्य होऊ लागले. इंग्रजांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी झुंजारांची एक मालिकाच तयार झाली. त्या मालिकेतील एखादा मोहरा गळून पडला की त्याची जागा लगेच दुसरा भरून काढत असे. अशा या झुंजारांच्या मालिकेतील एक तरुण तेजस्वी झुंजार कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. श्री जानकीनाथ व प्रभावती देवी या दाम्पत्याच्या पोटी 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे सुंदर रत्न जन्माला आले आणि ते अनमोल रत्न म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. सुभाषचंद्र बोस हे प्राथमिक शिक्षणापासून तल्लख आणि हुशार होते. म्हणूनच ते तत्वज्ञान विषय घेऊन ते BA झाले. आणि याच वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. इंग्रजाविरुद्ध क्रांतिकारक पेटून उठले होते. बंगाल हे त्याचे प्रमुख केंद्र होते. सुभाष बाबूंची तीव्र इच्छा असूनही सुभाष क्रांतिकारकामध्ये सामील होऊ शकले नाही. कारण त्यांच्या वडिलांची इच्छा होती की सुभाषने पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जावे. सुभाष हे आज्ञाधारक होते. आज्ञाधारक सुभाष इंग्लंडला गेले. जणू त्या शत्रूच्या शिबिरात जाऊन पोचले होते. आपल्या मुलाने IAS परीक्षा होऊन
सनदी नोकरीत शिरावे असे वडिलांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी सुभाषबाबूंना इंग्लंडला म्हणजेच शत्रूच्या शिबिरात पोचवले आणि त्याच वेळी सुभाषजींना जवळून इंग्रजांचं मत हे समजलं गेलं. ते मनातून पेटून उठले. IAS परीक्षेचा निकाल ही सुभाषबाबूंना अनपेक्षितच ठरला. ते नुसते उत्तीर्ण झाले नव्हते, तर त्या परीक्षेमध्ये ते चौथे आले होते. IAS परीक्षा पास होणे म्हणजे हात स्वर्गात पोहोचणे असे मानले जाणाऱ्या त्या काळात एखादे कागदाचे चिठोरे भिरकून द्यावे अशी या मनस्वी तरुणाने ती लाख मोलाची सनद झिडकारून दिली. आणि आपल्या वडिलांना त्यांनी पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये सुभाषबाबू लिहितात, बाबा, मी IAS परीक्षा पास झालो म्हणून सरकारी अंमलदार होईन असे स्वप्न कृपा करून तुम्ही रेखाटू नका. मी इंग्रजांची नोकरी करणार नाही, आयुष्यभर देश सेवाच करीन. माझे ध्येय मी निश्चित केले आहे. ध्येय निश्चित करताना स्वतःच्या सुखाचा जर विचार केला तर ते ध्येयास पूर्णत्व येत नाही. केवढा हा निर्धार! खरोखरच ते भारतीय स्वातंत्र्याचे आग्रही पुरस्कर्ते होते. कलकत्त्यावर परतल्यानंतर इंग्रज युवराजांच्या आगमनावरती सुभाषबाबूंनी बहिष्कार टाकला आणि या बहिष्कार टाकल्याच्या कारणावरून त्यांना कारावासाची तुरुंगाची शिक्षा झाली आणि त्यांच्या जीवनात कारागृहाचे पर्व हे सुरू झाले. सुभाषबाबूंनी इंडियन इंडिपेंडन्स युबलीची स्थापना केली. युवकांना संघटित करण्यासाठी, स्वातंत्र्याच्या मागणीस युवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी युग लीगची स्थापना केली. म्हणूनच ते युवकांचे आशास्थान बनले गेले. चित्तरंजन दास यांचे सहकारी म्हणून सुभाषबाबूंनी राजकारणामध्ये प्रवेश केला. महात्मा गांधी अहिंसावादी. महात्मा गांधी यांच्याबद्दल अतीव आदर असूनही त्यांच्या मार्गाने जाऊन स्वातंत्र्य युद्धातील अखेरची लढाई जिंकणे अशक्य आहे अशी खात्री होताच त्यांनी आपला विचार व्यक्त केला. ते व्यक्त करायला संकोचले नाही. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले पाहून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत ही सुभाषबाबूंची कल्पना म्हणजे त्यांच्या अचाट दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण होते. पण याची कुणकुण इंग्रजांना लागली. त्यांनी सुभाषबाबूंना नजरकैदेत ठेवले. पण मोठ्या हिमतीने व युक्तीने ते वेषांतर केले आणि तेथून ते निसटले. बर्लिनला गेले. हिटलरच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन केले आणि तेथून ते युवकांना संदेश देऊ लागले. जर्मनीतून जपानकडे सागरातून पाणबुडीने प्रवास केला. 8 फेब्रुवारी ते 13 जून इतका काळ त्यांनी पाणबुडीतून प्रवास म्हणजे अफाट धाडसाचे मूर्तिमंत हे प्रतीक होते. जपानच्या हाती पडलेल्या इंग्रजी लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना त्यांनी स्थापन केली. झाशीची राणी महिला पथक उभे केली आणि चलो दिल्ली अशा घोषणा देत पथके भारताकडे निघाली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या त्यांच्या आव्हानात त्यांची करारी वृत्ती दिसून येते. नेताजींनी आपल्या हिंदी सैनिकांच्या समोर भाषण केले. ते म्हणाले, या क्षितिजावर नद्यांच्या पलीकडे वनराजींच्या मागे त्या डोंगरा आड आपली जन्मभूमी आहे. त्या भूमीवर आपणास जावयाचे आहे. ते सैनिकांना सांगतायत. आपला हिंदुस्थान आपणाला हाक मारत आहे. आपले 38 कोटी बांधव आपणाला बोलावित आहे. अशा प्रकारे नेताजींनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी
त्यांच्या अंतकरणाच्या तळमळीतून उत्पन्न झालेली ती हाक भारतीयांनी ऐकली. नेताजींची भाषणे म्हणजे एखाद्या प्रज्वलित अग्नीसारखी असायची. अशी ही प्रज्वलित अग्नीसारखी भासणारी वाटणे ऐकून एखाद्या ठिणगीने फटाक्यांचे कोठार पेटावे तसा सारा पूर्व आशिया पेटून उठला. प्रत्येकाला भारत मातेची हाक ऐकू येऊ लागली. नेताजींनी पुकारलेल्या या क्रांती युद्धात पहिला विजय मिळाला आणि तो म्हणजे 1943 साली आझाद हिंद सरकारच्या ताब्यात अंदमान आणि निकोबार ही बेटे मिळाली. त्या बेट्यांना शहीद व स्वराज्य अशी नावे दिली गेली. अशा प्रकारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेने मार्गक्रमण चालूच होते. ती क्रांतिकारकांची फौज होती. त्यामुळे हाल अपेष्टा हीच त्यांची संपत्ती होती. अन्न कपडा सर्वच अपुरे होते. एवढेच नाही तर शस्त्रास्त्रांची ही टंचाई होती. रणांगण म्हणजे एक भयान जंगल होती. संपूर्ण भाग हा डोंगराळ होता. त्यांच्याजवळ एकच प्रभावी शस्त्र होते, ते म्हणजे आपल्या देशावरील आपल्या हिंदुस्थानवरील निष्ठा. त्यांच्या जीवावरती ते मार्गक्रमण करीत होते आणि तो दिवस उजाडला. 18 मार्च 1944 हा दिवस, तो दिवस की ज्या दिवशी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी मातृभूमीच्या पवित्र भूमीवर तिरंगा फडकविला. मातृभूमीच्या दर्शनाने सैनिक इतके आनंदाने बेहोश झाले की तेथील त्या प्रत्येक फुलाला, झाडाला, दगडाला आनंदाने मिठी मारू लागली. जसे काही खूप दिवसापासून आपल्या बाळाची ताटातूट झालेली आहे आणि ते बाळ मातेसमोर यावे, त्या बाळाला कवटाळावे, अशी सर्व सैनिकांची अवस्था झाली. त्यामुळे ते सैनिक आनंदाने आपल्या मातृभूमीच्या प्रत्येक स्पर्शाला आनंदाने मिठी मारू लागले. नेताजी विमानातून आल्यावरती सैनिकांनी प्रचंड गर्जना केली. जय हिंद, नेताजी की जय, भारत माता की जय अशा घोषणा होऊ लागल्या. सर्व वातावरण प्रफुल्लित झाले होते. भारतीय स्वातंत्र्याचा हा महान प्रेषित हातात स्वतंत्र भारताचा ध्वज घेऊन उभा होता. आझाद हिंद सेनेने बराचसा भाग जिंकला होता. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत चौफेर लढाई सुरू होती. अन्नाचा तुटवडा जाणवत होता, पण सैनिक कंदमुळे प्रसंगी गवत खाऊन सुद्धा भारतीय सैनिक लढत होते. पारतंत्र्यातील पक्वान्नापेक्षा स्वातंत्र्यातील गवताची भाकरी त्यांना गोड वाटत होती. सैन्य हे पोटावर चालतात असे नेपोलियन म्हणत असे, पण भारताचे सैन्य उपाशी पोटी राहून रणांगणामध्ये मागे शत्रूला हटवत होते. अशा या धामधुमीत नेताजी रशियाला जाणार होते. त्यांच्याबरोबर हबीबुर रेहमान होते. 18 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 5 वाजता विमानाने तुरेन सोडून तैवानमधील तैपेईला दुपारी 12च्या सुमारास पोहोचले. पुढील टप्पा 1200 मैलांचा होता. तेथे विमानामध्ये इंधन भरले. इंजिन ठीक आहे याची खात्री झाली. दुपारी 2च्या सुमाराला विमानाचा प्रवास सुरू झाला. 900 मीटर लांबीच्या धावपट्टीवरून विमान पुढं जाऊ लागलेलं आहे. 700 मीटर गेल्यावरती विमानाच्या चाकांनी जमिनीबरोबरचा त्या धावपट्टीचा संबंध तोडला आणि विमान हवेत उड्डाण केले. उड्डाण करून काही मिनिटे होतात न होतात तोच एक प्रचंड आवाज झाला. विमानातील लोकांना आधी वाटले की तो गोळ्यांचा वर्षाव आहे, पण लगेच लक्षात आले की विमानाचा एक पंखा मोडला गेलेला आहे. पंखा मोडल्यामुळं त्या विमानाचा बॅलन्स सुटला. विमान इकडे तिकडे गिरक्या घेऊ लागली.
वैमानिकालाही त्याचा तोल सावरता येईना. विमान एकदम डाव्या बाजूला कलले आणि बाजूच्या शेतात जोरात आदळले गेले. इंजिनानं पेट घेतला, पेट्रोलची टाकी फुटली, विमान ज्वालांनी आणि धुरांनी वेढले गेले. पेटत्या कपड्यानिशी नेताजींनी बाहेर उडी मारली. उडी मारताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. जखमेतून भरपूर रक्त वाहत होते. चेहरा रक्ताने माखला होता. मानेपासून कमरेपर्यंतचा भाग खूपच भाजला गेला होता. त्यांना तैपेईमधल्या लष्करी रुग्णालयात नेले आणि उपचार सुरू झाले. रात्री 8च्या सुमारास या स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्राणज्योत मावळली. 15 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषबाबूंनी आपल्या अंतिम आदेशात आझाद हिंद सैनिकांना ग्वाही दिली होती, ती म्हणजे आपला हिंदुस्तान लवकरच स्वतंत्र होणार. अशा प्रकारे आझाद हिंद फौजेने सारे हिंदुस्तानला भारावून टाकले होते. नेताजींचे सारे जीवन म्हणजे अतुलनीय शौर्याचे तेजस्वी दर्शन होते. सुभाषचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनानी होते. सुभाषचंद्र बोस म्हणजे समर्पणशीलतेचे प्रत्ययकारी प्रतीक होते. सुभाषचंद्र बोस म्हणजे मातृभूमीचे असीम उपासक होते. सुभाषचंद्र बोस म्हणजे सूर्यकुलातील पुरुष श्रेष्ठ होती. क्रांती पथावरील यात्रिक होती. सुभाषचंद्र बोस म्हणजे रणशीलतेचा मानदंड होते. आता मनात असा विचार येतो, आज नेताजी असते तर खरंच या भरकटलेल्या युवा शक्तीला योग्य मार्गाने नेणारा वाटाडा तरी मिळाला असता. आज त्यांच्या या जयंती दिनी आपण सर्वांनी त्यांच्या या प्रेरणेतून असीम देशभक्ती, अलोट देशप्रेम आणि अपार जिद्द ही त्रिसूत्री घेतली तर नक्कीच आपला देश महासत्ता बनेल. महासत्तेकडे आपली वाटचाल चालूच आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, देशासाठी सुखा विसरणे हीच सुखाची पूर्ती. देशासाठी सुखा विसरणे हीच सुखाची पूर्ती. देशासाठी देह विसर्जन हीच खरोखर मुक्ती. हीच खरोखर मुक्ती. धन्यवाद.